नमस्कार मित्रांनो, मी आहे विनय मिथुन धावकर. तुम्ही बघत असा समाधानी माणूस. तर आज मी आलोय मांड बघायला. गाण्याचा आवाज येईल भजनांचा, तर ॲडजस्ट करून घ्या. एंट्री केल्यावर आपल्याला जिथे इथे दुकानं बघायला भेटतात. आल्यावर आपल्याला ओटी पाहिजे असेल तर इथे आजी बसलेली होती ओटी घेऊन. तर आपण दर्शनासाठी निघालो. श्री देवी सात्रीचं दर्शन केले व त्यानंतर आम्ही खाली मांड बघण्यासाठी निघालो. जाता जाता आपल्याला सर्व प्रकारची दुकाने व स्टॉल बघायला भेटतील. तर या ठिकाणी मुलींचे व स्त्रियांचे मेन आकर्षण म्हणजे हे ठिकाण होते, कारण की इथे सर्व प्रकारचे ज्वेलरीज होते, भरपूर गर्दी होती. आणि महत्त्वाचं म्हणजे 60 रुपये हा सेल लागला होता कोणतीही वस्तूवर, त्यामुळे इथे सर्वत्र गर्दी होती. एंट्री केल्यावर आपल्याला एक गेम बघायला भेटतो. तर हा गेम बघितल्यावर भरपूर जण इथे आकर्षित झाले होते. तर या गेमचे नियम बघून घ्या. आणि हे सर्व ते बक्षिसं होती. तर हे मला सर्वात जत्रेतील आवडतं दुकान, कारण की या ठिकाणी जे आजी आजोबा असतात ते मला भरपूर लाड करतात. जर आपल्याला हे आजी आजोबा कुठल्याही जत्रेवर दिसले तर तुम्ही यांच्याकडे जाऊन भेट द्या आणि नक्कीच एखादी वस्तू खरेदी करा. तर या ठिकाणी आपल्याला अंगणवाडीसारखी ब्लँकेट वगैरे, चटई वगैरे आपल्याला बघायला भेटली. व या ठिकाणी माझ्या पप्पांचे मित्र व माझे सबस्क्रायबर आपल्याला बघायला भेटले. या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज होती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 20 रुपये हा सेल बघायला भेटला. या ठिकाणी स्वेटर आणि कानटोप्यांचे स्टॉल लागले होते. देवीचे दर्शन करून मन प्रसन्न झालं. तुम्ही पण दर्शन करून घ्या.
मित्रांनो, मंदिरात जाताना आपले चप्पल बाहेर काढून जावे लागते, परंतु आपल्याला खाली जायचं असेल व चप्पल घालायचं असेल तर इथून शॉर्टकट आहे. बघू शकता इथून शॉर्टकट आहे. इथून गेल्यावर आपल्याला त्या पलीकडे जाण्यासाठी मार्ग मिळतो. चला तर मी तो तुम्हाला शॉर्टकट दाखवतो. तर तुम्ही म्हणा असेल कुठून आवाज येतो हा पक्ष्यांचा रात्रीचा. तर या ठिकाणी पोपटचा आवाज येत होता. हा बघा तो पोपट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बाहेर पडतो. हा बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेरील दृश्य. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शोपीस झाडे व फुलझाडे आपल्याला बघायला भेटली. आम्ही देखील एक गुलाबाचे झाड खरेदी केले. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आम्ही आलेलो दीपोत्सवाच्या दिवशी. लखाच्या प्रकाशामध्ये पेंडूच्या मानाचा 12 दिवस म्हणजे दीपोत्सवाचा आनंदाचा उत्साहाचा दिवस. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आगळा वेगळा आनंद आहे आणि या आनंदामध्ये जो नाहून निघालाय हा प्रांगण दिव्याने रोषणाईच्या माणसांच्या चेहऱ्यावरचा प्रकाश आणि या दिव्यांच्या प्रकाशाने एक वेगळंच वातावरण या ठिकाणी निर्माण झाले. तर मित्रांनो, आम्ही देखील येथे दिवे पेटवले. बघू शकता दिव्यांचे दृश्य किती सुंदर आहे. तिथे इथे दिवे बघायला भेटतील. तर तुम्ही बघू शकता दिव्यांचा सुंदर दृश्य. सर्वांनी या ठिकाणी दिवे पेटवले व दीपोत्सवाचा आनंद घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी भरपूर गर्दी बघू शकता. गर्दीचे कारण म्हणजे दीपोत्सव होते व दीप प्रज्वलन करत होते व या ठिकाणी सुंदर सुंदर रांगोळी देखील काढलेली होती. ते बघण्यासाठी सर्व लोक जमा झाले होते. चला तर आपण देखील बघूया ते रांगोळी. बघू शकता सुंदर सुंदर या ठिकाणी रांगोळी काढलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर दृश्य आहे. हे दृश्य बघून सर्वांचे मन प्रसन्न झाले असते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सेल्फी पॉईंट पण बघायला भेटला. श्री देव घेतात असे सेल्फी पॉईंटचे नाव होते. व या ठिकाणी दुसरे सेल्फी पॉईंट होते. या सेल्फी पॉईंटमध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन झाले. मांडाचं मेन आकर्षण म्हणजे हे नारळ. या ठिकाणी सर्व भाविक येऊन नारळ ठेवतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर नारळ आहे. म्हणजे विचार करा किती भाविक येऊन गेले असतील. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे महागाई केवढी वाढली आहे. पण या ठिकाणी 10 रुपये वडापावचा एक दुकान होतं. या दुकानातील वडापावची क्वालिटी व भाज्यांची क्वालिटी व क्वांटिटी भरपूरच सुंदर वाटली. तर हे आहे ते दुकान 10 रुपयाचा वडापाव. या ठिकाणी हे काम करत होते.
मित्रांनो, बघू शकता मंदिराचं दृश्य केवढं सुंदर आहे. बघूनच मन प्रसन्न